जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. SSC सरकारी CISF यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो. SSC GD फिजिकलचा दुसरा दिवस आहे आज. ते 24 सप्टेंबर 2024चे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ग्राउंड कसे होते, किती मुलं आज पास झाली, चेसमध्ये मुलं किती फेल झाली, किती पास झाली. पुण्याला जास्त मुलं फेल होत आहेत. पुण्याला थोडंसं ग्राउंड अवघड जात आहे मुलांना. तर मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर या चारही सेंटरचे अपडेट आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. आणि त्यापूर्वी मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, मराठी माणसाला सपोर्ट करा मित्रांनो. आणि हो मित्रांनो, तुम्ही जर का अपडेट देण्यास इच्छुक असाल तर प्लीज मला इंस्टाग्रामवर मेसेज करा मित्रांनो. इंस्टाग्राम ID मी मेन्शन केलेली आहे मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शनमध्ये ती पण दिलेली आहे. किंवा तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन SSC सरकारी CISF जरी टाईप केलं मित्रांनो तर आपली इंस्टाग्राम ID तिथे ओपन होईल. तर तुमची डेट आणि फिजिकल सेंटर आणि किती तारखेला आहे ते तुम्ही तिथे टाका मित्रांनो मला मेसेज, आणि तिथे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाका, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल मित्रांनो. चला मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, पहिली अपडेट आहे मुंबई चेंबूर फिजिकल अपडेट मित्रांनो. तर 24/9/2024ची ऑल कॅन्डिडेट हे 100 बोलवलेले आहेत मित्रांनो. ते 100चेच मुलं बोलवत आहेत ते डेली. आता तिथे प्रेझेंट फक्त 68 मुलं झालेले आहेत मित्रांनो. ॲबसेंट किती होते तर 32 मुलं हे ॲबसेंट होते मित्रांनो आज तिथे. हाईट फेल मुलं 5 झालेले आहेत आणि चेस्ट फेल 6 झालेले आहेत मित्रांनो तिथे. अशा पद्धतीने फिजिकलला मित्रांनो 57चा ग्रुप झाला तिथे. तर 57 मुलं हे फिजिकलसाठी सोडण्यात आले आणि त्यापैकी 25 मुलं हे फेल झालेले आहे आणि टोटल फायनल 32 मुलंच फिजिकलमध्ये 5 किलोमीटरमध्ये पास झालेले मित्रांनो. अशी माहिती मित्रांनी दिलेली आहे मित्रांनो. तर बघूया पुढची अपडेट बघू मित्रांनो आपण. पुढची अपडेट ही नाशिकची मित्रांनो. तर नाशिकमध्ये फिजिकल अपडेट बघा, 24/9/2024ला ऑल कॅन्डिडेट 100च बोलवलेले होते तिथे पण. तर प्रेझेंट फक्त 67 मुलं झालेले आहे, 67%. आणि ॲबसेंट आहे 33 मुलं होते. 33 मुलं आलेले नाही आहेत तिथे सेंटरवर. हाईट फेल 2 झालेले आहे मित्रांनो तिथे. चेस्ट फेल 5 झालेले आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणतो नाशिकला थोडीशी चेस्ट म्हणजे थोडीशी अवघड घेतात मित्रांनो. तर चेस्ट तुमची ही मिनिमम घरी तुमची 80-82 तरी भरली पाहिजे. तिथं गेल्यावरती मग नॉर्मल 80 तरी भरेल मित्रांनो. तर बघा, फिजिकलसाठी 60 कॅन्डिडेटचा ग्रुप बनला होता मित्रांनो तिथे. तर 60पैकी फेल हे 13 कॅन्डिडेट हे फेल झालेले आहेत मित्रांनो तिथे. तर टोटल 47 कॅन्डिडेट हे मेडिकलसाठी तिथे पास केलेले आहे मित्रांनो. तर नाशिकच्या सेंटरवर फक्त तुम्ही चेस्टवर थोडंसं जास्त ध्यान द्या मित्रांनो. तर चला बघूया आपण पुढच्या सेंटरची अपडेट. तर बघा मित्रांनो, पुणे तळेगावचे फिजिकल बघूयात आपण. तर फिजिकल अपडेट 24/9/2024ची मित्रांनो. तर ऑल कॅन्डिडेट 100च होते तिथे पण आज. प्रेझेंट 63 मुलं झालेले. तोच रेशिओ राहतो आहे मित्रांनो सर्व सेंटरवर. 60-65% म्हणजे पर्सेंटच मुलं तिथे प्रेझेंट राहत आहे. तर त्यापैकी ॲबसेंट मुलं 37 होते. हाईट फेल 3 झालेले तिथे. तिथे पण चेस्ट फेल 6 झालेले आहेत. आणि फिजिकलसाठी त्यांनी 56 मुलं सोडले होते मित्रांनो. तर 56 मुलं तसे नव्हते सोडले, तर त्यांचे 2 ट्रूप केले ते मित्रांनो, म्हणजे 2 ग्रुप केले ते. त्यापैकी फेल 25 कॅन्डिडेट झाले. तर बघा मित्रांनो, फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुपमध्ये किती फेल झाले. तर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो की 2 बॅच केल्या त्या पुणे तळेगावला. तर त्यापैकी पहिल्या बॅचमध्ये 47 होते मित्रांनो. त्यापैकी पास झालेले 31 कॅन्डिडेट आणि फेल 16 कॅन्डिडेट झालेले त्या ग्रुपमधले. आणि दुसऱ्या बॅच म्हणते मित्रांनो, तर 39ची बॅच होती मित्रांनो ती. त्यापैकी पास हे 25 कॅन्डिडेट झालेले आणि फेल 14 कॅन्डिडेट झालेले. फायनल पास कॅन्डिडेट जे आहेत ते 32 मुलं हे फिजिकलसाठी पाठवलेले आहेत मित्रांनो पुढे. तर बघा, ही अशा पद्धतीने पुणे तळेगावची अपडेट होती मित्रांनो. जशी मित्राने सांगितली मी तशी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. तरी तुम्हाला अपडेट द्यायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये आपली इन्स्टा ID तिथे मेन्शन केलेली मित्रांनो. इन्स्टा IDची लिंक दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाठवू शकता, फिजिकलची डेट आणि सेंटर पाठवू शकता. मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल मित्रांनो. तर चला बघू आपण दुसऱ्या सेंटरची म्हणजे पुढच्या सेंटरची अपडेट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली नागपूर सेंटरची सुद्धा अपडेट आपल्यापर्यंत आलेली एक मित्र होता तर त्यांनी दिलेली आहे. तर नागपूर फिजिकल अपडेटवर 24/9/2024ची अपडेट. ऑल कॅन्डिडेट 100 होते. तिथे पण 60%चाच रेशिओ होता प्रेझेंटचा. ॲबसेंट मुलं हे 40 होते तिथे. हाईट फेल 14 झाले. चेस्ट फेल 6 मुलं झाले. तर फिजिकलमध्ये 40 कॅन्डिडेट उभा केले ते मित्रांनो. त्यापैकी
40 कॅन्डिडेट्स उभा केले, फेल 20 कॅन्डिडेट झालेले आहेत तिथे. तर इथे पण बघू शकता मित्रांनो, फायनल पास कॅन्डिडेट हे इथे टोटल 20 झालेले आहेत. फिजिकलसाठी 40 कॅन्डिडेट तयार केले त्यांनी, ग्रुप केला तर त्यापैकी 20 मुलं हे कॅन्डिडेट फिजिकल रनिंगमध्ये फेल झालेले आहेत, तर 20च मुलं इथं फायनल मेडिकलसाठी पास झालेले आहेत मित्रांनो. तर ही अशा पद्धतीने अपडेट होती मित्रांनो सर्व सेंटरची, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि राहिला विषय ग्राउंड कसे काय आहे, तर तो पण व्हिडिओ आज मी या चॅनलवरती अपलोड करेल. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि मराठी माणसाला सपोर्ट करा मित्रांनो. तर चला भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.